भारतीय इलेक्शन्स आत्ताच संपलेले आहेत. गेले काही महिने हा उत्सव आपण साजरा केला. हे का बरं इतकं मोठं इलेक्शन होतं? तर आपण जर विचार केला तर 140 कोटी जनता भारतामध्ये आहे आणि त्यातलं हे इलेक्शन हे सगळ्यात मोठं इलेक्शन होतं, कारण 96.9 crores एवढ्या लोकांनी रजिस्टर केलं होतं. कल्पना करा केवढा मोठा हा आकडा आहे. तर 1967 पासून ते 2024 पर्यंत जर आपण अंदाज घेतला तर सुरुवातीला 46.3% लोक रजिस्टर्ड होते आणि 2024 मध्ये ते 67% पर्यंत वाढले. म्हणजे लोकही वाढत आहेत आणि इलेक्शन करणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा वाढतंय. आपण आज जेव्हा हे बोलतोय तेव्हा हा डेटाच्या आधारे बोलतोय, आपण त्याचं ॲनालिसिस करतोय. तर ॲनालिसिस म्हटलं तर भरपूर गोष्टीचा ॲनालिसिस झालेला आहे. सुरुवातीला रॅली झाल्या, प्रचार झाला, त्याचं ॲनालिसिस झालं, मग एक्झिट पोल झालं आणि मग फायनल जेव्हा रिझल्ट्स लागले त्याचं सुद्धा आपण ॲनालिसिस बघितलं. डेटाच्या आधारे ॲनालिसिस होत आहे. आपण जर बघितलं ह्या इलेक्शनमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी झाल्या त्याच्याकडे थोडक्यामध्ये बघूयात. तर मतदान किती झालं, तर इलेक्टोरल डेटा जर आपण बघितला तर मागचं इलेक्शन आणि या इलेक्शनमध्ये आपण जर पाहिलं तर महिला वोटर्सचं प्रमाण वाढलं. किती वाढलं तर 43.1 crores वरून ते 47.1 crores पर्यंत गेलं. 43.1 crore to 47.1 crore इतकं ते वाढलं. तसंच जर का मेल वोटर्सचं जर आपण बघितलं तर 46.4 crores ते 49.7 crores पर्यंत गेलं. म्हणजे प्रमाणामध्ये आपण बघितलं तर वोटर्सचं प्रमाण वाढत आहे. दिस इज ऑल द ॲक्च्युअल डेटा विच इज अवेलेबल ऑन द इंटरनेट. हे जर आपण बघितलं तर जेव्हा आपण म्हणतो की ॲनालिसिस केल्यानंतर बिगेस्ट इलेक्शन होतं, हे बऱ्याचशा लोकांना सोशल मीडियामुळे किंवा टी व्हीवरती आपण आजकाल जे ॲनालिसिस बघतो त्यामुळे ते मोठं वाटतं. पण ॲक्च्युअल डेटा इज ॲक्च्युअली स्पीकिंग. डेटा स्पीक्स. बिगेस्ट इलेक्शन 2-3 प्रमाणामुळे आहे. एकतर महिला आणि पुरुष यांचं रजिस्ट्रेशन वाढतंय, तसंच वयोगटामध्ये सुद्धा वाढवत आहे. म्हणजे 18 to 19 इयर्सची जे मुलं आहेत त्यांच्या प्रमाणामध्ये 1.5 crores होतं 2019 मध्ये आणि आता ते 1.85 crores झालेलं आहे. म्हणजे वयोगटामध्ये सुद्धा वाढ होते आहे. सगळ्यांनी शांतपणे जर आपण विचार केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये ॲनालिसिस आहे. काल भारताने तिसऱ्यांदा रिपीटेडली नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केलं. यातला पक्ष हा भाग जर बाजूला सोडला, कास्ट हा जर भाग बाजूला सोडला, तर देर इज लॉट ऑफ हॅपनिंग अराउंड द इलेक्शन विच कॅन बी सीन फ्रॉम द नंबर्स. डेटामधून याची माहिती आपल्याला मिळते. ॲनालिसिस करताना आता बारकाईने तुम्ही लक्ष द्या, मत ही एकमेव मेजरेबल गोष्ट आहे. फॅक्ट ऑफ द एंटायर इलेक्शन इज द वोट्स. म्हणजे काय तर मोजणी जर आपण केली तर मतांची मोजणी करतो, पण ॲनालिसिस करताना अनेक डायमेन्शनल फॅक्टर्स आहेत. म्हणजे काय तर जेंडर वाईज किती मतदान झालं, काळ 2019ला, त्यापूर्वी 2024, असं टाईम वाईज ॲनालिसिसने किती मतदान झालं, वयोगटानुसार म्हणजे 18 ते 19 वर्षाच्या वयोगटामध्ये किती मतदान झालं आणि वाढत्या एजप्रमाणे किती लोकांचं मतदान झालं, रजिस्टर्ड काउंट किती होते आणि ॲक्च्युअली किती लोकांनी मतदान केलं. म्हणजे पुन्हा वोट्स किती मिळाले, रजिस्टर्ड वोटर्स किती होते, हे नंबर्स आहेत आणि त्याचे डायमेन्शन्स म्हणजे वयोगट, जेंडर, कुठे कुठे ते राहतात, ते ग्रॅज्युएट आहेत का नॉन ग्रॅज्युएट आहेत, अशा विविध फॅक्टर्सनी वोटिंगचं ॲनालिसिस केलं जात आहे. हे इतकं महत्त्वाचं का आहे
तर ह्याच्यावरती सगळे पक्ष आपापल्या स्ट्रॅटेजीज ठरवत आहेत की आता लोकांपुढे कसं जायचं, पुढे आपल्याला भारताची प्रगतीसाठी नेमकं कुठल्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. एक्झिक्युशन करताना मग आपण एखाद्या ठिकाणी हरलो किंवा जिंकलो किंवा आपल्याला भारताच्या प्रगतीसाठी पुढे जाताना कुठले कुठले निकष, फॅक्टर्स हे कन्सिडर केले पाहिजेत, ह्याच्यावरती बरंच प्लॅनिंग होतं. आज आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय इलेक्शन्स हा एक मोठा उत्सव साजरा झाला, पण जर हे नंबर्सच नसतील तर ॲनालिसिस होऊ शकणार नाही. जसं वोटिंग आहे तसंच कुठलंही फील्ड घ्या, मग ते सेल्स घ्या, लोकांच्या प्लेसमेंट्स घ्या, एखादा पिक्चर सक्सेसफुल झाला किंवा नाही सक्सेसफुल झाला, टायगर्सची गणना कशी होत आहे, या सगळ्या मागे नंबर्स जर का रेकॉर्ड नाही केले आणि त्याचं ॲनालिसिस जर नाही झालं तर पुढे जाऊन आपल्याला योग्य पद्धतीचं ॲनालिसिस नाही करता येणार. तेव्हा येणाऱ्या काळासाठी इलेक्शन्समध्ये, पॉलिटिक्समध्ये प्रचंड इंटरेस्ट घ्या, कारण त्यातच भारताची प्रगती आहे. अख्ख्या देशाचं जर भलं व्हायचं असेल तर सर्व लोकांनी सक्रिय होण्याची गरज आहे. तेव्हा मतदान करा, मतदानासाठी त्याआधी रजिस्टर करा आणि हे सगळं काय चाललं आहे ते आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे. नव्हे आपण आपल्या पद्धतीने ॲनालाइज केलं पाहिजे. यासाठी डेटा ॲनालिसिस शिका. भारताच्या प्रगतीमध्ये सक्रिय होऊयात.